नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी थेट कोकणातून शरद निवासे तुमचे स्वागत करत आहे। आज मी धनगरवाडी चिंबावे इथे भात आणायला जात आहे। मित्रांनो, या लोकांना बघा किती अडचणीत गाव आहे। जंगलामध्ये जातात ही लोक, धनगरवाडी लोक। आजारी माणूस असेल का असेल, भरपूर तकलीफ आहे ना। अकोलीपासून किती किलोमीटर आहे? आजारी असं का असलं कसं ऐकत माणूस आजारी पडलं काय पडलं तर उठून येता। अरे बापरे, पावसाळ्यामध्ये येणं जाण्याचा मार्ग, पावसाळी येणं जाणं मार्ग आम्ही चालत जातो। चालत? आणि गवत वगैरे असला तर खाली का वरती? वरून 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 ना? बघा हे काजू वाटं उरून गेले वाटतं। नाही आता आलं नाही बरोबर। हो का? धनगरवाडी आज जंगलात गाव आहे। चिंबावे धनगरवाडी महाड तालुका। गुरांचं खाणं गवत कसं झाडावरती ठेवलेलं बघा। पावसाचं फाटी फोडून ठेवलेले आहेत, लाकडं। लाकडं जमा करून ठेवलेले आहेत, पावसाची सोय। हा घर कुणाचा? ढेबे काय? हो का? म्हणजे आजारी माणूस काय करता मग? आजारी माणूसला काय करता? इथे मरता डॉक्टरकडे जायला? गाड्या नाही काय नाही मार्ग तुम्हाला ते? आणि कोंबड्याला का बांधून ठेवल्या? कोंबडी पण भरपूर आहेत। फणस पिकायला मे मध्ये पिकवतो का पावसाळ्यात पिकतो? मे महिन्यात। कापाय की बरकाय? कापाय की बरकाय? कापाय? अरे वा, भाजीला नेतो। आखे जो लग्न करायचं काय बोल, लगेच पोरगी बघून देऊ। गुरं बघा बांधलेले आहेत। या सुंदर अशी घर आहेत, हवेशीर एकदम। हनुमान मंदिर, जय श्री हनुमान मंदिर 18 साली बांधलेलं आहे। चार पाचच घर आहेत। शेकटचा झाड, शेंगा किती आलेत बघा कोकणामध्ये। काही कवळ्या आहेत, काही जून आहेत। सोळा आहेत की 15 आहेत? 16 आहेत।